नमस्कार. आज आपण शिक्षणातील नवीन विचार प्रवाह या विषयातील घटक क्रमांक 2 कृती किंवा कौशल्याधारित विचार प्रवाह यामधील जीवन कौशल्य शिक्षण हा तिसरा उपघटक, त्यामधील जीवन कौशल्ये विकसनासाठीच्या अध्यापन कार्यनीती आणि उपक्रम हा मुद्दा पाहणार आहे. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, मुलं खेळतात आहेत आणि त्यांचे टीचर बाजूला त्यांच्यासोबत खेळतात आहेत, सूचना सांगतात आहे. आपला मुद्दा काय आहे, की जीवन कौशल्य विकसनासाठीच्या अध्यापन कार्यनीती आणि उपक्रम. याचा अर्थ काय? तर विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य हे आपल्याला पाठ्यक्रमातून शिकवायचे आहे. जीवन कौशल्य ही काही अशी नाविन्यानी वेगळी कुठेतरी वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे कौशल्य नाही, तर डे टू डे अध्यापनामध्ये पाठ्यांश शिकवताना पाठ्यांशाची अरेंजमेंट अशी करायची, त्या पाठाची रचना अशी करायची, की त्यामधून जीवन कौशल्य हे विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील. आता मागच्या वर्षी तुम्ही जे काही पाठ घेतले आहेत, अर्थात त्या सगळ्या पाठांची रचना आपण अशीच करतो, की ज्यामध्ये विद्यार्थी हे जास्तीत जास्त इन्व्हॉल्व झालेले असतात. तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आणि त्यातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी दिल्या जाते. तर अशा पद्धतीची म्हणजेच कधी-कधी कृतीयुक्त अध्यापन पद्धती किंवा ज्ञानरचनात्मक पद्धती, अध्यापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना आपण पाठ्यांश शिकवतो आणि त्यामधून जीवन कौशल्य विकसित होणं गरजेचे असतात. त्यामुळे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, अध्यापन करतो, तेव्हा आपल्या पाठाची रचना किंवा त्या पाठाची कार्यनीती, पाठामध्ये घेतल्या गेलेले उपक्रम, कृती याची अरेंजमेंट आपण अशी करायची असते, की ज्यामधून प्रत्येक वेळी जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील. असा हाच भाग आपण पुढे या मुद्द्यामध्ये पाहणार आहे. तर जीवन कौशल्य शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करताना वापरलेली अध्यापन पद्धती ही महत्वाची आहे. तज्ञांनी यासाठी अनुभवावर आधारित अध्यापनाच्या पद्धतीची शिफारस केली आहे. यामध्ये कृतींवर आधारित अध्ययन अनुभव दिले जातात, जसं आधी आपण बघितलं, आणि हे तुम्ही डे टू डे करता. जेव्हा तुम्ही पाठ घेता तेव्हा आपल्या पाठाची रचना ही जास्तीत जास्त कृतींवर आधारित असते. विद्यार्थ्यांनी या कृतीच्या अनुभवातूनच स्वतःच निष्कर्ष काढून ज्ञानाची रचना करणं अपेक्षित असते. अशाच कृती आपण आपल्या पाठामध्ये अरेंज करतो. शिक्षकाची भूमिका ही फक्त फॅसिलिटेटर म्हणून असते. सगळं शिक्षकानेच शिकवणं अपेक्षित नाही, तर शिक्षकांनी फॅसिलिटेटरची भूमिका त्या ठिकाणी वठवणं गरजेचं आहे. म्हणजेच शिक्षकांनी फक्त कृतीची अरेंजमेंट करणं आणि ती कृती अंमलात आणणं, म्हणजे त्या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून घेणं, विद्यार्थ्यांकडून त्या कृती करून घेणं आणि आपल्याला जे हवं आहे ते साध्य करून घेणं, ही भूमिका शिक्षकाची असते, म्हणजेच फॅसिलिटेटरची असते. म्हणजे स्वतःच पाठ्यांशाचं स्पष्टीकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी चौकसपणे पाठ्यांशातील ज्ञानाची रचना करण्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती, शैक्षणिक साहित्य इत्यादी अध्ययन अनुभवांची मांडणी करणं अपेक्षित आहे. आता अनुभवावर आधारित अध्ययन पद्धतीच्या पायऱ्या, म्हणजे जेव्हा आपण पाठ घेतो किंवा पाठाची अरेंजमेंट करतो, तेव्हा आपण काय काय करणं अपेक्षित आहे, कोणत्या पद्धतीने पुढे जाणं अपेक्षित आहे. तर डे टू डे आपण लेसन घेताना, पाठ घेताना, विद्यार्थ्यांना शिकवताना याच पायऱ्यांच्या आधारे पुढे जात असतो. हीच फक्त आपण एकदा उजळणी करणार. की अध्ययनासाठी उपयुक्त कृती करणं. समजा मला बल हा भाग शिकवायचा असेल, तर बल ह्या एका कन्सेप्टवर आधारित वेगवेगळ्या कृती करून मी भाग शिकवणार, की ह्याला बल असं म्हणतात. अर्थात ह्यासाठीचा आपण नमुना पाठ सुद्धा याआधी पाहिलेला आहे. नंतर आहे कृतीतून मिळालेल्या अनुभवाबद्दल परस्परांमध्ये चर्चा करणं, म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं, विद्यार्थ्यांना आपसात चर्चेसाठी मोकळीक देणं किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकमेकांशी चर्चा करणं, चर्चेतील माहितीवर प्रक्रिया करणं,
म्हणजे त्या चर्चेतून जी काही माहिती गोळा होणार आहे त्या आधारे पुढे जाणं, पुढचा पाठ्यांश शिकणं, माहितीचं सामान्यीकरण करणं, जे काही चर्चेतून बाहेर येणार आहे त्यामधून एक जनरलायझेशन, सामान्यीकरण करणं गरजेचं आहे आणि शोधलेल्या सामान्य तत्वांचं प्रत्यक्षात उपयोजन करून पाहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर ह्या पायऱ्यांच्या आधारे आपण अध्ययन, अनुभव विद्यार्थ्यांना देतो आणि अध्यापन करतो. तर हीच सायकल या पुढच्या स्लाइडमध्ये सांगितलेली आहे. या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसेल की विद्यार्थी हा मध्यभागी आहे, म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आपली आहे, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आपली असली पाहिजे, रादर आहे. मग विद्यार्थी केंद्रित आहे तर काय, जेव्हा मला एखादा कन्सेप्ट शिकवायचा आहे तेव्हा तो कन्सेप्ट हा विद्यार्थ्यांना शिकवताना त्याला एकाच कन्सेप्टसाठी विविध अध्ययन अनुभव देणं गरजेचं आहे. अध्ययन अनुभव दिल्यानंतर त्याला स्वतःला काय काय अनुभव आले त्या स्वानुभवाच्या आधारावर त्याचं चिंतन होणं गरजेचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे की ह्यावर तुला काय वाटते, ह्या कृतीतून तुला काय अनुभव आले, तुला काय वाटायला लागलेलं आहे, तू काय विचार करतो आहेस, हे चिंतन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे हे ह्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये दिसते. आणि हे चिंतन झाल्यानंतर इतरांसोबत सुद्धा ते शेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे इतरांना काय अनुभव आलेले आहे, आपले अनुभव आणि इतरांचे अनुभव कसे आहेत, तर इतरांच्या अनुभवाचा विचार करणं, त्यांना सहभागी करून घेणं, आपण त्यांच्या विचारांमध्ये सहभागी होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर या सगळ्या चर्चेतून म्हणजे स्वतःला काय अनुभव आले, इतर विद्यार्थ्यांना काय अनुभव आले, ही सगळी जी प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेचं सामान्यीकरण करणं आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून अर्थबोध करून घेऊन सामान्यीकरण करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जे काही सामान्यीकरण निघणार आहे त्या सामान्यीकरणाचा दैनंदिन जीवनात वापर करणं, उपयोग करणं महत्वाचं आहे. आणि मग पुन्हा पुढच्या कन्सेप्टकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, पुढच्या कन्सेप्टसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव द्यायचे, त्यांच्या स्वानुभवावर आधारित चिंतन करायचं, इतर विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हायचं, पुन्हा सामान्यीकरण करायचं आणि पुन्हा दैनंदिन जीवनात त्याचा वापर करायचा. तर हे झालं अध्ययन अनुभव चक्र. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे की ज्यातूनच जीवन कौशल्य हे त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहे. हेच पुढे सांगितलेलं आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या अध्ययन अनुभवांना अनन्यसाधारण महत्व आहे. मुलांना मिळालेल्या अनुभवावर मुलं आत्मचिंतन, स्वतःचा विचार करीत असतात. हे घडत असताना ते त्यांच्या सहकार्यांना प्राप्त केलेल्या अनुभवांची देवाणघेवाणही करीत असतात. म्हणजे जसे या ठिकाणी आपण बघितलं की विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले गेले, मग त्यांचं स्वतःला काय अनुभव आले त्यावर चिंतन केलं गेलं आणि मग इतर विद्यार्थ्यांना काय अध्ययन अनुभव आले त्यावर सुद्धा चिंतन केलं गेलं. त्याचबरोबर प्राप्त अनुभवातून अर्थबोध आणि तत्वांचं सामान्यीकरण करत असतात. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्राप्त अनुभवावर आधारित कौशल्यांचा वापर दैनंदिन जीवनात करावयास प्रवृत्त करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला जी काय उद्दिष्ट तुम्ही ठरवलेली आहे ती आपली साध्य होणार आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्वानुभवालाही चालना देणारी असू शकते, रादर असली पाहिजे. म्हणून विविध माध्यमातून परिणामकारक अध्ययन अनुभव देणं आवश्यक आहे. कारण जीवन कौशल्य समजलेली आहेत, इथेच न थांबता त्याचा वापर मुलं आपल्या दैनंदिन जीवनात कसे करतील याकडेही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेला चालना देणारी, या सगळ्या प्रक्रियेला पुढे नेणारी अशी व्यक्ती कोण आहे, तर ती एकमेव शिक्षक आहे. आणि शिक्षकाला हीच प्रक्रिया, हीच भूमिका पार पाडायची आहे. म्हणजेच फॅसिलिटेटरची भूमिका शिक्षकाला पार पाडायची आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की शिक्षक हा फॅसिलिटेटर असला पाहिजे, शिक्षकांनी ही सगळी प्रक्रिया
इझिली केली पाहिजे. विविध त्याला अध्ययन अनुभव दिले पाहिजेत, वेगवेगळ्या कृतींचं सादरीकरण केलं पाहिजे, कृती अरेंज केल्या पाहिजे, विविध उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अरेंज केले पाहिजेत कन्सेप्टनुसार. तर म्हणजेच काय, तर त्यांनी विविध अध्यापन पद्धतींचा वापर आपल्या अध्यापनामध्ये केला पाहिजे. मग आपली शिक्षण पद्धती ही बालकेंद्रित आहे आणि अध्ययन करता हा विद्यार्थी आहे, त्याला स्वतः कृती करायला प्रोत्साहित करणं शिक्षकाचं काम आहे. व यासाठी काही अध्यापन पद्धती सांगितलेल्या आहेत, काही अध्यापन तंत्र सांगितलेली आहेत. तर ती कोणती आहे की ज्याच्या वापरामुळे आपली ही सगळी अध्यापनाची प्रक्रिया ही कृती आधारित होईल, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग होईल आणि ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून होईल. अशा कोणकोणत्या अध्यापन पद्धती आहेत आणि कोणकोणते अध्यापन तंत्र आहेत? तर ते म्हणजे पहिलं आहे परिसंवाद, प्रकल्प पद्धती, क्रीडा पद्धती, भूमिकाभिनय, चित्र रंगवणे, बाहुली नाट्य, बुद्धिमंथन, नाट्यकरण, दिग्दर्शन तंत्र, सहल, गटचर्चा, निरीक्षण तंत्र, कथाकथन, स्वाध्याय, वादविवाद, प्रश्नावली, सर्वेक्षण, प्रात्यक्षिक पद्धती, मुलाखत आणि व्याख्यान पद्धती. आता व्याख्यान पद्धती ही वापरूच नये असं नाही, तर काही ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण हे शिक्षकांना देणं गरजेचं असते. विद्यार्थ्यांना अनुभवासोबत त्याचं स्पष्टीकरण देणं हे जास्त गरजेचं असते. त्यामुळे व्याख्यान पद्धती ही आपल्याला बाद करायची नाहीच आहे, पण त्याचा वापर आपल्याला कमी करायचा आहे आणि योग्य ठिकाणी व्याख्यान पद्धतीचा वापर करायचा आहे, की ज्यामुळे फक्त व्याख्यानिकी व्याख्यान न होता इतर पद्धती वापरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कृतींना चालना मिळणार आहे. तर अशा विविध अध्यापन पद्धती, विविध कार्यनीती आपल्याला वापरायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्याचं विकसन होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. तसंच पाठ्यांशानुसार त्यांचं अध्यापन हे ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून होईल याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता ह्या सगळ्या भागावर जर परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्ञानरचनावादानुसार विविध अध्यापन कार्यनीती थोडक्यात स्पष्ट करा. याचा अर्थ असा की प्रत्येक कन्सेप्टनुसार तुम्ही वेगवेगळ्या कशा पद्धती, अध्यापन पद्धती वापरू शकता, कोणती कोणती कार्यनीती तुम्ही करू शकता, की हा सगळा भाग जो आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलेला आहे, हे सगळं तुम्ही त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये लिहा. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग पाहूया. थँक्यू.